नमस्कार, मी सचिन दोनगहू, उबरडा गटाचा अधिकृत उमेदवार. आज सचिन आहेर साहेब आले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्हाला ज्या गोष्टी आम्हाला कळायच्या होत्या ते आम्हाला खूप छान पद्धतीने मिळाल्या आहेत. आणि मला असं वाटतं की सचिन आहेर साहेबांनी ज्या गोष्टी सांगितल्या की जसं की बाबा राष्ट्रवादीचे अजितदादा पवार यांच्याबद्दल त्यांनी जे वक्तव्य केलं त्या गोष्टीबद्दल मी सहमत आहे त्यांच्याशी. आणि त्यांनी बाकीच्या गोष्टी पण सांगितल्या की बाबा कशा पद्धतीने आम्हाला प्रचार करायला पाहिजे आणि कशा पद्धतीने ते आम्हाला पोहोचवत आहेत नागरिकांपर्यंत. आणि आमचे प्रयत्न ज्या पद्धतीने चालू आहेत त्यांच्याबद्दल त्यांनी आम्हाला शाबासकी दिली. निवडणुकीला तुम्ही काय विजन घेऊन पुढे जातात, म्हणजे डेव्हलपमेंट कसे केले पाहिजे येणाऱ्या काळामध्ये, काय विजन तुमच्याकडे आहे? काय माहिती का, डेव्हलपमेंट जेवढं आपण डेव्हलपमेंट करू तेवढं आपल्याला आता आजच्या पिढीला म्हणजे एक युवा जनरेशन आहे हे चेंजेस होत राहणार आहेत. आपल्याला चेंजेस करणं गरजेचं आहे. जसं की आता रस्ता आता याच्या अगोदर डांबरीकरण करत होते, तर आता काय सिमेंटचे रस्ते बनत आहेत. म्हणजे या प्रकारे आपल्याला डेव्हलपमेंट कंटिन्यू आपल्याला चालू ठेवणं गरजेचं आहे. मी का आता मागील जे लोक बोलतात की बाबा हे काम नाही केलं ते काम नाही केलं, त्या विचाराचा व्यक्ती नाही आहे. प्रथमतः काय आहे की आपल्याला डेव्हलपमेंटसोबत आणि आता सध्याला जे जनरेशन चालू आहे त्याच्यासोबत मला जाणं खूप मला आवडेल. आणि आता सध्याला काय आपल्या युवकांना काय गरजेचं आहे, काही मुलं बेरोजगार आहेत, युवत बेरोजगार आहेत किंवा काय त्यांना काय अडचणी आहेत, युवतींवरती त्यांच्यावरती मी फोकस केलेला आहे. आणि सध्याला महिला वर्ग ज्या पद्धतीने त्यांच्यावरती मध्ये एक अत्याचार म्हणा किंवा त्यांच्यासोबत जो अन्याय होतो आहे दिसत आहे रोज आपल्याला न्यूजपेपरमध्ये वाचायला मिळत आहे, त्या गोष्टीवरती माझी एक समिती नेमण्याचा माझा एक उच्च विचार आहे. आणि लहान मुलांच्या गोष्टीमध्ये आता सध्या तुम्ही ज्यावेळेस परिसरात प्रचारासाठी फिरत असतात तर नागरिकांना कोणत्या समस्या तुम्हाला ऐकायला मिळतात सर? प्रथमतः म्हणजे नागरिकांमध्ये एकच रोष असतो किंवा त्यांचे रस्ता आणि स्वच्छता आणि ड्रेनेजचे प्रॉब्लेम, बेसिकली या गोष्टी आहेत. आज एवढे वर्ष झाले, आज नगरसेवक आहेत, आमदार आहेत, बाकीच्या गोष्टी आहेत, लाभ आहेत, पण तरीसुद्धा त्या गोष्टींची कमतरता भासते, ते कामं होत नाही आहेत. मग त्याच्या अनुषंगाने मला वाटतं की त्या बेसिकली गोष्टी आहेत. आणि एक दुसरी गोष्ट एज्युकेशन, आणि दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट बोलायला गेलं की आपण एक बेरोजगारी, या गोष्टी मला भरपूर प्रमाणात आढळल्या आहेत. बेरोजगारांसाठी रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध माध्यमातून त्यांना संधी उपलब्ध करून देणार आहोत. हो, बेरोजगारांसाठी मी ऑलरेडी प्रथमतः मी खूप मोठा प्रयत्न केला आहे, त्याच्यामध्ये मला यश मिळालं आहे. मी बेरोजगारांसाठी 8 नोव्हेंबरला भव्य रोजगार मेळावा आयोजित केला होता चैतन्य सभागृहामध्ये. तर त्या रोजगार मेळाव्यामध्ये मला खूप मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळालं आणि मला त्याच्याबद्दल मला एक खरंच युवतींचं त्यांचा एक जो रिस्पॉन्स होता खूप छान पद्धतीने मिळाला. मी त्यांचं सगळ्यांचं धन्यवाद करतो. प्रथमतः मी त्यांच्यासाठी प्रत्येक एक इंडस्ट्रीमधून मी जॉबसाठी कंपन्या आणल्या होत्या, त्यांना मी जॉब लावलेले आहेत. आणि इथून पुढेही माझं आता नवीनच आता इलेक्शन झाल्यानंतर मी महारोजगार मेळाव्याचं आयोजन करत आहे बेरोजगार युवक आणि युवतींसाठी. कारण का तर त्यांची गरज आहे. मला आत्तासुद्धा भरपूर मुलींचे रिझ्यूम येत आहेत, बायोडाटा येत आहेत, आणि मी त्यांना इमिजिएट बेसवरती जॉब लावत आहेत, त्यांच्या स्किलनुसार लावत आहे आणि लावले आहेत. काय सांगाल सामान्य कुटुंबातील मुलाला आज आपण बघायला की उमेदवारी अनेक दिग्गजांना देखील उमेदवारी मिळाली नाही, उमेदवारीसाठी या पक्षातील त्या पक्षातील या पक्षात असे लोक गेले, पण आज सचिन दोनगहू सामान्य कुटुंबातून झोपडपट्टीतून प्रवास करून गेले आणि शिवसेना उभाटा गटाने त्यांना उमेदवारी दिली, निवडणुकीच्या रिंगणामध्ये त्यांना उभे केलं. त्या सर्व घडामोडीकडे तुम्ही कसं? प्रथमतः मी पक्षश्रेष्ठींचा मी मनापासून धन्यवाद करतो की त्यांनी जो माझ्यावरती विश्वास दाखवला आहे त्याच्यासाठी मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. माझे सोबतचे जे शिवसेना शाखेचे आहेत, शाखा प्रमुख आहेत, मंजित शेख आहेत, मंजित शेख भाऊ आहेत, की या सर्व टीमने मला जो सपोर्ट दिला आहे त्याच्याबद्दल मी त्यांचं कृतज्ञ आहे. कारण का त्यांनी पाहिलेलं आहे, लोकल लेवलला त्यांनी पाहिलेलं आहे
की माझं कामाची पद्धत, मी ज्या पद्धतीने आजपर्यंत कामं केली आहेत, जसं की मी SRA म्हणा, SRAमध्ये लोकांना पात्रता करून घेतलेलं आहे, बेरोजगारांना नोकरी मिळवून देणं आहे, लहान मुलं त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी विविध प्रकारे स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत, गृहिणी ज्या आहेत महिला त्यांच्यासाठी मनोरंजनासाठी एक पैठणीचा खेळ आयोजित केला, म्हणजे अशा भरपूर प्रकारच्या मी गोष्टी केलेल्या आहेत. आणि त्याचा जो आढावा या लोकांनी म्हणजे या माझ्या पक्षश्रेष्ठींनी घेतलेला आहे, त्याच्यानुसार त्यांनी मला ही संधी दिली आहे आणि मी त्याचं सोनं करून दाखवणार आणि दाखवलेलं आहे. मला खूप मोठा प्रतिसाद मिळालेला आहे. आज पिंपरी चिंचवडमध्ये 18 नंबर वॉर्डमध्ये खूप मोठा प्रतिसाद मिळालेला आहे आणि भरपूर लोकांचे कॉल SMS चालू आहेत आणि मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. माझ्या चिंचवडकरांचं 18 नंबर वॉर्डमधून आणि इतर लोकांचाही मी मनापासून आभार मानतो की त्यांनी मला खूप सपोर्ट आणि प्रतिसाद दिलेला आहे. आणि माझ्या परिसरातील सर्व मतदारांना काय आव्हान करा? परिसरातील लोकांना महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत की स्वच्छता पाहिजे, जेणेकरून त्याची मुलं-बाळं आजारी पडणार नाहीत. आणि जे त्यांचे आज बघायला गेलो आपण, पाहुणे रावळे कोणी येतात घरी कोणाच्याही, आज त्यांच्या प्रेमाच्याचं एखादा अस्वच्छ आहे तर त्यांचे पाहुणे पण आले तर त्यांना काय एक फील होणार आहे किंवा अस्वच्छ विभागामध्ये हे लोक राहत आहेत, तर त्याचे जे विचार आहेत ते दुर्विचार त्यांच्या मनामध्ये जाणार आहेत. दुसरी गोष्ट, आज ते अस्वच्छता आहे त्याच्यामुळं हे मच्छर वगैरे, डास वगैरे, आज मलेरिया आहे, बाकीचे डेंग्यू आहेत आजार, हे कशामुळे होत आहेत? आज हे आजार बेसिकली बघायला गेलं तर हे मच्छरांमुळे होत आहेत, अस्वच्छतेमुळे होतात. मूळ कारण अस्वच्छता कशामुळे पसरत आहे? ड्रेनेज कुठं फुटलेलं आहे, व्यवस्थित त्याची एक सर्व्हिसिंग होत नाही आहे, अस्वच्छ परिसर आहे. तिथल्या लोकांसोबत मी जे पथनाट्य केलेलं आहे की बाबा स्वच्छ कसा परिसर ठेवायचा, काय ठेवायचं, कशा पद्धतीने त्याची वाटचाल करायला पाहिजे, हे बेसिकली गोष्टी आहेत. जसं की पाण्याची सोय वगैरे गैरसोय होत आहे तर त्याच्यासाठीही मी एक छान प्रकल्प माझ्या मनामध्ये एक मी छान गोष्ट अविरत केलेली आहे की त्यांच्यासाठी ती गोष्ट मी लागू करणार आहे. PCMCमध्ये प्रथमतः मी त्या लोकांना एक नियोजन देणार आहे आणि एक अर्ज देणार आहे, रिक्वेस्ट देणार आहे की त्या पद्धतीने माझ्या लोकांसाठी पाण्याची वगैरे व्यवस्था करून देणं गरज आहे आणि मी ते करून घेणार. या बेसिक गोष्ट. आणि रस्ता तर आहेच की आज मुलं बाळं वगैरे रस्त्यावरून येतात वगैरे, फुटपाथ नाही आहे लहान मुलांसाठी, वयोवृद्ध मुलांसाठी, वयोवृद्ध लोकांसाठी जे आपल्या आईवडिलांच्या वयाचे आहेत त्यांच्यासाठी आज फुटपाथ नाही आहे. रस्त्याने कोणीही गाडी कशी चालवतं तर त्या मुलांना शाळेतून आल्यानंतर रस्त्याच्या कडेने येतात, पण कसं आहे की फुटपाथचं नियोजन नाही आहे, त्याच्यामुळं ॲक्सिडेंट होणं हे कंपल्सरी होतात. त्याच्यामध्ये कोणी काय करू शकत नाही आहे. म्हणजे फुटपाथचं एक नियोजन करणं, पूर्ण लॉंग रूट जिथं पण रस्ता बनेल तिथं फुटपाथचं नियोजन करणं बंधनकारक राहील. हां, माझ्या डोक्यामध्ये अजून एक प्लॅन आहे, किंवा मॉर्निंगला उठतात त्यांच्यासाठी फुटपाथ बांधून घेणे, सायकलिंगसाठी एक सेपरेट एक लेन करून घेणे, जिथं हेवी वाहनं वाहतात त्यांच्यासाठी एक वेगळी लेन करून घेणे. एक माझ्या डोक्यामध्ये एक खूप छान प्रकारे या गोष्टी आहेत. आणि दुसरी गोष्ट, आपल्या ब्ल्यू लाईनच्या ज्या आता सध्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक व्यक्ती घेत आहे किंवा ब्ल्यू लाईनमध्ये ज्या वसाहत येतात, जे घरं येतात त्यांच्यासाठी काय अजूनपर्यंत कोणी निर्णय घेतलेला नाही आहे. तर त्याच्यासाठी माझं ठाम आहे, त्यांच्यासाठी मी भक्कमपणे त्यांना चांगल्या पद्धतीने त्यांचं नियोजन करून पालिकेमधून म्हणा किंवा आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटमधून म्हणा किंवा कुठं मला जाता येईल, पिंपरी चिंचवड ते मुंबई म्हणा किंवा दिल्ली म्हणा, मी जाणार. मग ब्ल्यू लाईनच्या लोकांसाठी मी जाणार, झगडणार आणि मी त्यांना न्याय मिळवून देणार. हा माझा शब्द मी आज तुम्हाला या इंटरव्ह्यू दरम्यान मी सांगत आहे. मी त्यांच्यासाठी धावणार, कारण सगळ्यात मोठी खंत आज पिंपरी चिंचवडमध्ये तीच आहे. प्रत्येकजण येतो, जातो, बोलतो, विचारतो किंवा मी करून देतो, पण मी आज
माझं काय पद नसताना, माझं काय नगरसेवक पद नाही आहे, काही नाही आहे, पण मी आज मुलांसाठी म्हणा, रोजगार मेळावा म्हणा भव्य करू शकतो. मी आज मुलांसाठी विविध उपक्रम राबवू शकतो, महिलांसाठी उपक्रम राबवू शकतो. मी धार्मिकतेचा पण माणूस आहे. मी धार्मिक पूर्ण मंदिरांमध्ये जातो, भजनांचे कार्यक्रम आयोजित करतो. का? त्यांची मनं मला जोपासायची आहेत. कारण त्या लोकांनी मला जर आज साथ दिली तर मला पुढं जायला, मला पुढं पाऊल टाकायला मला खूप चांगल्या प्रकारे बळ येणार आहे. मी या गोष्टीवर ठाम आहे. मी प्रत्येक नागरिकासोबत चांगल्या पद्धतीने त्याच्या प्रत्येक प्रश्नाचं त्याला साकारून उत्तर देईन आणि त्याला मी रिझल्ट देईन. माझं काम पहा तुम्ही आणि मला तुम्ही जे तुम्हाला माझ्याबद्दल तुम्हाला काय विचारणा करायची आणि मला काय रिझल्ट द्यायचा आहे ते तुम्ही देऊ शकता. माझं काम पहा. माझं काय पद नाही अजून, पण मी लढतोय. मी कुठल्या विचाराचा विचार करत नाही आहे की मी नगरसेवक होईलच किंवा नाही होईल. मी नगरसेवक नाही झालो, चला मी नगरसेवक नाही झालो, पण माझा शब्द आहे, माझे जे कामाची पद्धत आहे, ज्या कामाचा उपक्रम मी राबवत आहे, मी कायमस्वरूपी राबवत राहणार मी. का? मला सामाजिक मी लोकसेवेचा एक खूप छान मी एक म्हणजे विद्यार्थी म्हणा, मी एवढा मोठा हुशार नाही आहे किंवा काय नाही आहे की तुमच्यापेक्षा, जनतेपेक्षा, नागरिकांपेक्षा मी खूप मोठा हुशार नाही आहे. जो म्हणतो मी खूप हुशार आहे, कोण म्हणतो मलाच माझे नागरिक आहेत, कोण म्हणतो माझ्या शब्दाच्या पुढं नाही आहेत, मी त्या विचाराचा नाही आहे. माझं काम बघा. माझं काम तुमच्यापर्यंत नाही पोचलं, तुम्ही माझे फेसबुक ID, इंस्टाग्राम ID, यूट्यूब ID चेक करू शकता. माझे कामाची तुम्हाला पद्धत आणि मी आजपर्यंत काय काय उपक्रम मी राबविले आहेत आणि काय काय फायदा महिलांसाठी राबविला आहे. कुठलीही महिला, एक विधवा महिला असेल, माझी माता भगिनी किंवा एक अपंगत्व मुलगा मुलगी असू किंवा कोणी असू, मी आज त्यांच्यासाठी PCMCमधून त्यांना मी त्याचा उपभोग करून दिलेला आहे. आणि प्लस माझ्या मनाप्रमाणे, माझ्या ऐपतीप्रमाणे मी त्यांच्यासाठी काही ना काहीतरी चांगल्या गोष्टी करून दिल्यात. मी बोलून दाखवत नाही, कारण दुवा ही कधी बोलून दाखवायची नाही. फक्त आज एक इंटरव्ह्यू आहे म्हणून एक छोटीशी गोष्ट बोललेलो आहे. धन्यवाद.